जॉब 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 जॉब. नमस्कार, मालेगावकर. हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया पाहिजेत. आकर्षक पगार दिले जाईल. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधावा. आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. या गर्दीत एवढं काय विशेष आहे? अहो, एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार, म्हणूनच मी इथे आले. एकाच प्रभागातली आमची बाजूचं प्रभाग क्रमांक 12 आणि 917 तर जे सोनवणे साहेबांनी मांडणी केली तो तिथं मुद्दा आहे. दुबार नाव, बोगस नाव, जे लोक त्या तिथं ठिकाणी नाही आहेत त्या ठिकाणी त्यांचं मतदान नाही झालं पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे. आमचा प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे ॲड्रेसवाले असतील त्यांना मतदान करूच दिलं पाहिजे. त्यांचा मतदानाचा हक्क हिरवायचा नाही. परंतु इतर लोक त्या मतदारसंघात जर असतील त्यांचे त्या बाजूला टाका. हे आम्ही तुम्हाला एकदम सविस्तरशीर हा बंच बनवून दिला, त्याची तिथं गोष्टी द्या. माझ्या फॅमिलीचे नाव आहे. आम्ही राहिलो प्रभाग क्रमांक 12 मध्ये आणि आमचे नाव प्रभाग 9 ला आले. पण प्रत्येका माणसाने हरकत घ्यायची का एकच माणसाने 6 लोकांची हरकत घेतली? लोकांची घेतली तसेच द्या तुम्ही कसं आपल्याच काही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला वैयक्तिक घ्यावं लागेल. नंतर मुद्दे एकच सेकंड मॅडम एकच सेकंड त्यांना नमुना पीस त्यांच्या लक्षात नमुना स्क्रोलिंग केलं डबल नावाची डाउनलोड होऊन यादी येते. विवेक वाळवे किती वेळा नाव आहे? 4 वेळा. एक्झॅक्ट विवेक वाळवे कुठे राहतात तिथेच त्यांचं हमीपत्र लिहून घेतलं आहे. त्या मतदान केलं ते मतदान त्याच्यावर स्टार तर त्याच्यावर स्टार नाही. त्यांचे डबल स्टार तिथे राहणार ना ऑलरेडी. ते तिथूनच नाही, तिकडून आलेले नाही. नाही आले काही 10% आले. बघा मी 90% नाही आले. जे आले त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. म्हणजे जे आले इलेक्शन कमिशन म्हणजे याचा अर्थ आम्ही 200 सुरू करायचो नाही. आपल्याकडे 3 तारीखपर्यंत आम्ही दुबार नावाची यादी दिली. मग तुमचे जाऊन सर्वे करतील 2 ठिकाणी. मग त्याचा सर्वे आपल्याकडे तोही ठेव. नाही समजा सर्वे मध्ये निघाले तुम्हाला निघाले त्याच्यावर तुमची काय आहे? तर तुमचं आम्ही इलेक्शन कमिशनला विचारू ना. आम्हाला पण काही गाईडलाईन त्यांनी दिलं असेल तर काय करायचं आम्ही विचारू. त्यांनी जसे निर्णय त्याप्रमाणे कारवाई करू. नाही पण तुम्ही सर्वे करणार का? 2 नावाचे करणार आहोत ना आम्ही. करणार आहोत. तीन आपण नेमकं काय प्रकरण आहे? 2026 ची मालेगाव महानगरपालिका निवडणूक लागली. त्या संदर्भात आम्ही मालेगाव महानगरपालिका निवडणूक शाखेला शासनाच्या गाईडनुसार बी प्रमाणे हरकत घेतलेली. हरकतीचा विषय असा आहे प्रथमतः की 2026 ची निवडणूक पारदर्शक होणार नाही अशी जेव्हा आम्हाला शारसुती आली त्याप्रमाणे मागील प्रभागातील म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत मतदारांचा घोळ जे लोकांना 35 वर्ष मरून झाले त्या मयत लोकांचं या नवीन यादीमध्ये समावेश झालेला आहे. दुसरं 114 विधानसभा मतदारसंघाचे नावे 115 मध्ये आलेले. ही मालेगाव महानगरपालिका 2 मतदारसंघाची 114 आणि 115 ची. म्हणून आपले हितचिंतकांसाठी किंवा त्यांच्या सोयीसाठी 114 चे मतदाता 115 मध्ये आणून आणि मतदान करून घ्यायचं आणि बोगस मतं टाकून आपली हुशारकी मिळवून घेण्याच्या मतात काहीतरी उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत. तिसरं, निवडणूक शाखा मालेगाव तहसील कार्यालय या ठिकाणी गेले वर्षभरापासून 25,000 मतदार बोगस मय्यत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही दिलेले आहेत. परंतु निवडणूक शाखा राजकीय दबावापोटी हे सगळं काही डुप्लिकेट मतं, दुबार तिबार मतं व मय्यत मतं कट करू शकले नाही. तेच मतदान मालेगाव महानगरपालिकेत आज समावेश करण्यात आलेले. माझ्या प्रभागाची जी यादी 25,997 मतं म्हणजे जवळजवळ 26,000 मतांची माझी यादी आम्ही सांगितलं निवडणूक शाखेला. आता आम्ही 2800 मतदान बोगस, डुप्लिकेट आणि मय्यत हे मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारी नूडल्स पल्लवीताई मॅडम यांना दिलेली की आमचे निवडणूक अधिकारी ते आहेत की 2800 मतदान त्या ठिकाणी बोगस, मय्यत आणि दुबार आलेले. आता होऊ शकतं असं आम्ही हरकत घेतलेली आहे. काही या ठिकाणी फार महाशय हुशार आहेत. या 2800 मतदानामध्ये जे कट झाले ते झाले किंवा याच्यात वाढण्याची शक्यता असते.
तो वाढतील तर 200, 100, 300 वाढले पाहिजे, कट झाले पाहिजे तर 200, 500 हरकतीनुसार कमी केले पाहिजे. मग ती यादीचा जर 26,000ची यादी तर 26,500 किंवा 25,500 झाली पाहिजे. की याच्यात आम्हाला एक शंका अजून आहे की अंतिम यादीमध्ये कुठली तरी एखादी यादी येईल 1,000-1,500ची, ती शेवटच्या टप्प्यात घातली जाईल. कारण की उमेदवार जो असतो तो आपापल्या प्रचारात रंगलेला असतो, तो त्याच्या प्रचारात परेशान असतो आणि संधी साधून ती यादी टाकणं असं त्या ठिकाणी आम्हाला त्याची देखील धास्ती वाटते. म्हणून ती देखील हरकत आम्ही या ठिकाणी आज घेऊन ठेवलेली आहे. 100% याच्यात राजकारण आहे. हेतू पुरस्कार याला म्हणताच येणार नाही. आणि जे BLO आणि जे मानधनाचे जे काही कर्मचारी निवडणूक शाखेत जे लावले गेले होते ते कुठे एखाद्या विशिष्ट व्यक्तीने सांगितलेले ते लोक होते. आणि ज्या वेळेस आम्ही सगळे आजी माजी नगरसेवकांनी हा मुद्दा निवडणूक शाखेकडे ज्यावेळेस लावून धरला तर संबंधित जो कर्मचारी ज्यांनी हा यादीमध्ये त्यांनी घोळ केलेला आहे तो मानधनचा कर्मचारी असल्याने त्यांनी आता त्या निवडणूक शाखेमधून काम सोडून दिलं तिथून. म्हणजे तो एक बाजूला सरकला. त्यांनी सगळी ती घाण करून ठेवलेली आहे. त्याला वाचवण्यासाठी तिथे काही अधिकाऱ्यांनी त्याला काही काळासाठी बाजूला करण्यात आलेलं आहे अशी जी माहिती आमच्याजवळ मिळालेली आहे. संबंधित BLOंना वारंवार आम्ही सगळं तयार करून दिलं. संबंधित तहसीलदार निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं, मान्य इकडे प्रशासक आयुक्तांनाही सांगितलं. ज्या काही मतदार यादींमध्ये काही चुका झालेल्या आहेत त्या आम्ही कशा पद्धतीने आम्ही त्यांना दुरुस्त करून दिल्या. पण कालांतराने आता जी नवीन यादी जी आता त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ते घोळ त्या यादींमध्ये आहे तसेच आहे. म्हणजे 100% याच्यावरून असं निर्देशन देतं की हे राजकारण आहे. सर्वात आधी सर्वांना जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय महाराष्ट्र. हरकतीबद्दल आपण जर विचाराल तर मी नितीन निंबा झालटे. मी या ठिकाणी हरकत अशी घेतलेली आहे की जे लोक 114चे आहेत म्हणजे मध्यचे लोक, हे लोक विधानसभा 115 मध्ये पण दिसत आहेत, जे प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर पुरावा म्हणून जो 51 नंबरची यादी आहे 114ची, त्या यादीमध्ये असे भरपूर लोक आहेत जे तुम्हाला आता मी दाखवतो. हे लोक सर्वे नंबर 55चे आहेत. हे लोक कुठल्याही प्रकारे श्रीरामनगर मध्ये राहत नाही, आंबेडकर नगर मध्ये राहत नाही, गवळीवाड्यामध्ये राहत नाही. अशा सगळ्या लोकांसाठी आम्ही ती हायलाइट करून मॅडमांकडे एक हरकत आणि आमची पूर्ण हरकत तिथं नोंदवलेली आहे. परंतु माझं एक सांगणं आहे, 2019ला मी एक अर्ज केलेला होता याच परिस्थितीमध्ये. हा तो अर्ज 21/12/2019 नितीन निंबा झालटे म्हणजे मी स्वतःच, याच्यामध्ये मी हे हरकत घेतली होती की सदर व आमच्या वार्डमध्ये हे लोक राहत नसे, काही अधिकारी कर्मचारी हे हाताशी धरून यांनी नाव वगैरे वाढीव काम केलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की हे लोक वारंवार जे BLOंना हाताशी धरत असतील, जे कर्मचारी नगरपालिकेचे असतील, त्याच्यामध्ये काही SI आहेत, हे लोक या संपूर्ण नाव वाढवण्याचे कामं करतात. आणि अशा लोकांचे नाव वाढवण्याचे कामं करतात का जे आमच्या वार्डचे रहिवासी नाही, आमच्या प्रभागाचे रहिवासी नाही, कधी आम्ही यांना या ठिकाणी बघितलेले नाही. फॉर एक्झाम्पल म्हणून आता श्रीरामनगर गल्ली नंबर 3 हे जे हायलाइट केलेले जे नाव आहेत हे या मोबाईल नंबर वगैरे या लोकांनी वाढवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, काही लोक राजकीय घराण्यामधले आहेत. त्यांनी सर्वात अगोदर या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही मॅडमांकडे केलेली आहे.